हॅलो फ्रेंड्स, व्हायब्रंट अकॅडमी कराड मध्ये पुन्हा तुमचा एकदा नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचरचा अर्थच असतो नाव देणे. ठीक आहे, कुठल्याही ऑर्गॅनिझमला काय दिली जातात, विशिष्ट नावं दिली जातात. ही जी नावं आहेत ही नावं ह्युमन बिंगने दिलेली आहेत. कुत्र्याला कुत्रा म्हणावा हे कुणी सांगितलंय? माणसानं सांगितलंय. कुत्र्यानं सांगितलंय का की मला कुत्रा म्हणा कारण मी कुत्रा आहे? शक्यच नाही. मी मांजर आहे? नाही. ही माणसानं दिलेली नावं आहेत. ह्युमन इंटेलिजन्सीमुळं प्रत्येक ऑर्गॅनिझमला एक स्पेसिफिक नाव तयार झालेलं आहे. पण परत प्रॉब्लेम असा क्रिएट होतो काय की प्रत्येक ऑर्गॅनिझमला नावं जरी आपण दिली असली तरी ती नावं मात्र वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या पद्धतीची असतात, नाही का? मांजर मराठीमध्ये असेल तर इंग्लिशमध्ये त्याला कॅट म्हणतात. मग म्हणावं लागतं आपल्याला कॅट आणि मांजर बाबा एकच आहे, वेगवेगळे नाहीत. याचा अर्थ आपल्याला काय लक्षात येतो की नॉमेनक्लेचर सिस्टीम मध्ये सुद्धा काय पडतात? टाइप्स पडतात. कोणते दोन? तर त्यातला पहिला टाइप्स आपण काय आता स्टार्ट करणार आहे. त्या टाइपचं नाव आहे बघा व्हर्नॅक्युलर नेमिंग सिस्टीम. किंवा त्याला कॉमन नेम सिस्टीम. ठीक आहे, किंवा त्याला लोकल नेम. लोकल नेम, व्हर्नॅक्युलर, कॉमन किंवा लोकल नाव जे आपण देतो कुठल्याही ऑर्गॅनिझमला, ती साधी सिंपल टेक्निक. ही लोकल व्हर्नॅक्युलर नेमिंग सिस्टीम सायन्स मध्ये बायोलॉजी मध्ये यूज केली जात नाही. त्यामुळे याच्यावरती काही क्वेश्चन पण फारसे विचारले जात नाही. पण आपल्या सिलेबसला आहे म्हटल्यानंतर आपल्याला काय केलं पाहिजे, याच्यामध्ये थोडंसं डिस्कशन केलं पाहिजे. साधं सिंपल याच्यामध्ये डिस्कशन. याच्यात फार काही लिहून घेण्यासारखं फारसं नाहीये. एखाद दुसरा पॉईंट असेल तर तुम्ही बुक मध्ये काय करू शकता, फॉलो करू शकता. ऐकण्याचं काम फक्त आता तुम्ही या व्हर्नॅक्युलर किंवा कॉमन नेम सिस्टीम मध्ये करा. काय आहे व्हर्नॅक्युलर किंवा कॉमन नेम सिस्टीम? बघा, एक्झाम्पल त्यांनी सुरुवातीलाच दिलेलं आहे. युरोपियन किंवा अमेरिकन कंट्रीज मध्ये पॅन्सी नावाचे प्लांट आहे. आता हे प्लांट, पॅन्सी नावाचं प्लांट, मराठीमध्ये त्याला मखमलीची फुलं असं म्हटलं जातं. पाहिलं असेल का, छोटी छोटी पिवळ्या रंगाची मखमलीची फुलं असतात. ही जी पॅन्सी जे फुल आहे, या पॅन्सी मध्ये युरोपियनच देशामध्ये किंवा अमेरिकन देशामध्ये या पॅन्सी फुलाला जवळजवळ 50 वेगवेगळी नावं आहेत. बघा, पॅन्सी एक नाव घेतोय पण 50 त्याची वेगवेगळी नावं आहेत. याचा अर्थ हे कन्फ्युजिंग आहे. दुसरं त्याने एक्झाम्पल काय दिलेलं आहे, तर दुसरं एक्झाम्पल आपलं आंबा, मँगो. ठीक आहे, आता मँगो मँजीफेरा इंडिका एल हे त्याचं सायंटिफिक नाव आहे. ठीक आहे, आता सायंटिफिक नाव कसं दिलं जातं ते आपण पुढे डिस्कस करणार आहे. ठीक आहे, कारण पुढचा जो नेमिंग सिस्टीमचा टाइप आहे तो तोच आहे. ठीक आहे, फक्त इथं लक्षात ठेवा, मँगो नावाचं जे फळ आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मँगो म्हणतो, मराठीमध्ये आंबा म्हणतो, हिंदीमध्ये आम म्हणतो, याचाच अर्थ वेगवेगळ्या लँग्वेज टू लँग्वेज, लँग्वेज टू लँग्वेज. आणि दुसरं काय सांगितलेलं आहे तर प्रत्येक भाषेमध्ये, उदाहरणार्थ आयुर्वेदामध्येच आंब्याला जवळजवळ 50 वेगवेगळी काय आहेत, नावं आहेत. म्हणजे एकाच भाषेमध्ये या आंबा नावाच्या वनस्पतीला किंवा फळाला वेगवेगळी नावं दिली जात आहेत. म्हणजे हे कन्फ्युजिंग आहे. आंबा मराठीमध्ये म्हटलं आणि आपण अमेरिकेमध्ये गेला आणि मला आंबा द्या म्हटल्यानंतर त्यांना काय समजणार आहे? नाही, त्यांना तिथल्याच लँग्वेज मध्ये विचारावं लागेल. मँगो आपल्याकडे आल्यानंतर आंबा. याचा अर्थ हे कन्फ्युजिंग नेमिंग सिस्टीम असणारी बायोलॉजीमध्ये यूज केली जात नाही. बायोलॉजी सायन्स मध्ये काय असतं तर नेहमी युनिव्हर्सल सांगावं, युनिव्हर्सलच रिसर्च असावा. का असावा? जो रिसर्च सगळ्यांनी एक्सेप्ट केलेला. ठीक आहे, मग युनिव्हर्सल नेमिंग सिस्टीम दिली जाते. दॅट युनिव्हर्सल नेमिंग सिस्टीम इज सायंटिफिक
नेम्स. म्हणजे ही सगळ्यात महत्वाची नेमिंग सिस्टीम आहे. सायंटिफिक नेम. आता सायंटिफिक नेमिंग सिस्टीम कशा पद्धतीनं केली जाते तर ओव्हरकम डिफिकल्टीज रेज्ड बाय कॉमन नेम्स. खूप डिफिकल्टीज क्रिएट झाल्या. ओव्हरकम डिफिकल्टीज ऑफ कॉमन नेम. जे आपण आता सांगितली कॉमन नेम मध्ये फार डिफिकल्टीज क्रिएट झाल्या वेगवेगळ्या नावामुळे. त्याच्यामुळे सायंटिफिक नेम देण्यासाठी काय करण्यात आलं, रिसर्च सुरू करण्यात आला. आणि सायंटिस्ट हॅव गिवन सायंटिफिक नेम्स. Therefore, scientists given scientific name of an organism. काय केलं सायंटिस्टनी, प्रत्येक ऑर्गॅनिझमला काय केलेलं आहे, एक सायंटिफिक काय केलेलं आहे, नाव दिलेलं आहे. ठीक आहे. मग सायंटिफिक नाव देत असताना इंटरनॅशनल कम्युनिकेशन असणं सगळ्यात महत्वाचं आहे. इनिशियली स्टेजमध्ये इंटरनॅशनल कम्युनिकेशन, जगामध्ये जितके सगळे देश आहेत त्या सगळ्या देशांनी ते नाव एक्सेप्ट केलं पाहिजे, असं सायंटिफिक नाव तयार करता आलं पाहिजे. मग इंटरनॅशनली कम्युनिकेशन असण्यासाठी सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये इनिशियली पॉली, बघा पॉली म्हणजे काय तर एकापेक्षा जास्त, पॉलिनॉमियल सिस्टीम तयार करण्यात आली इनिशियली स्टेजमध्ये. इनिशियली पॉलिनॉमियल सिस्टीम वॉज युज्ड, बघा वॉज युज्ड नॉमेनक्लेचर, नाव घेण्यासाठी पॉली म्हणजे एकापेक्षा जास्त, म्हणजे त्याचे फॅमिली, क्लास, जीनस, स्पेसिस काय काय आहेत ना, ती अशी सगळी नावं वळीने घ्यायची आणि त्याचं नाव तयार करायचं. त्याला म्हणायचं पॉलिनॉमियल सिस्टीम. हे नॉमेनक्लेचर मध्ये पूर्वी वापरत होती सुरुवातीला. पण त्याच्यानंतर एक सायंटिस्ट आले ज्यांना आपण फादर ऑफ टॅक्सॉनॉमी म्हणतो, लास्ट लेक्चरला सांगितलं होतं. त्यांचं नाव काय, कार्ल लिनियस नावाचे जे सायंटिस्ट आहेत. या सायंटिस्टनी काय केलेलं आहे, कार्ल लिनियस नावाचे सायंटिस्ट आहेत. यांनी एक सिस्टीम शोधून काढली. त्या सिस्टीमचं नाव आहे बायनॉमियल नॉमेनक्लेचर. बायनॉमियल नॉमेनक्लेचर त्याला नाव देण्यात आलं, ज्यामध्ये फक्त आणि फक्त जीनस आणि स्पेसिस ही दोनच नावं काय केली जातात, फॉलो केली जातात. तर लिहितोय मी इकडे ओनली जीनस आणि स्पेसिस ही दोनच नावं. त्याच्यानंतर हे कार्ल लिनियस जे फादर ऑफ टॅक्सॉनॉमी आहेत त्यांनी जीनस आणि स्पेसिस ही दोनच नावं काय घेतली गेली आणि त्यांच्यापासून एक सायंटिफिक नाव तयार करण्यात आलं. तो नॉमेनक्लेचरचा टाईप तयार झाला सायंटिफिक नेमिंग सिस्टीम और सायंटिफिक नेम्स. ठीक आहे. मग याच्यावरती नियंत्रण ठेवण्या, कारण हे जगात सगळ्यांनी मान्य करायचंय. म्हणजे उठसूट कुणीही नाव द्यावं सायंटिफिकली हे शक्य नाहीये. ते जर नाव दिलं तर ते नाव आधी सांगावं लागणार आहे. त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी एक संस्था आली. त्या संस्थेचं नाव आहे काय सांगितलेलं आहे, ICBN. इथं लिहितोय बघा मी,
फुल फॉर्म तुमच्या बुक मध्ये आहे, फॉलो करा त्याचा. इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर. इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर ही एक इंटरनॅशनली सगळ्या देशांचे सदस्य त्यामध्ये इन्व्हॉल्व असणारी एक संस्था आहे. त्या संस्थेने काय केलेलं आहे, या प्रत्येक नेमिंग सिस्टीम वरती कंट्रोल किंवा कुठलाही एखादा नवीन स्पेसिस जर शोधून निघाला तर त्याला नाव देता आलं पाहिजे, त्यासाठी ही संस्था काम करत असते. ठीक आहे. पण आता तुम्हाला परत तुमच्या बुक मध्ये थोड्याशा पिवळ्या चार्ट मध्ये काय दिलेलं आहे, ऍडिशनल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ही इन्फॉर्मेशन काय आहे तर 2011 साली ही जी संस्था आहे ICBN ह्याचं रूपांतरण करण्यात आलं. चायनामध्ये शेंझेन जे शहर आहे, या शेंझेन शहरामध्ये काय केलेलं आहे, नॅशनल काँग्रेस IBC, ठीक आहे, ही जी संस्था आहे ह्यांनी परत ह्याच्यावरती काम केलं 2011 पासून, म्हणजे 11च्या पुढे. आणि 2017ला काय केलं, हे जे ICBN आहे त्या ICBNचं कन्व्हर्जन किंवा नाव चेंज करण्यात आलं ICNAFP. त्याचाही फुल फॉर्म तुम्हाला दिलेला आहे बघा. काय, इंटरनॅशनल काय सांगितलेलं आहे तर इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर अल्गी, फंजाई अँड प्लांट. ICNAFP. A for algae, F for fungi, P for plant. इंटरनॅशनल कोड नॉमेनक्लेचर अल्गी, फंजाई, प्लांट ही संस्था, जिथं अल्गी, फंजाई आणि प्लांटचं वर्गीकरण टॅक्सॉनॉमी केली जाते, तिथं त्यांच्यावरती त्या सगळ्या देशांचा तिथे सदस्य असतात, ते तिथं काय करत असतात, काम करत असतात. ठीक आहे. अशा पद्धतीने संस्था फक्त चेंज करते, त्याचं नाव चेंज करण्यात आलं 2017 मध्ये. हे असे क्वेश्चन नीट आणि सीईटीला इम्प्लिमेंटेशन त्याचं 2018ला झालं ह्या संस्थेचं. ठीक आहे, नाव चेंज करून. हे लक्षात ठेवा नीट आणि सीईटी साठी. ठीक आहे. तर इथं नॉमेनक्लेचरचा जो टॉपिक आहे, सब टॉपिक, तो इथं काय झालेला आहे, संपलेला आहे. ठीक आहे. आणि आता सगळ्यात शेवटी याच टॉपिक मध्ये एक छोटा पॉइंट आहे, तो बघायचा आहे, अतिशय महत्वाचा. तो तुम्ही काय करायचा आहे, आयनोटी करूनच ठेवायचा आहे. तो विचारतात बऱ्याच वेळा. काय आहे तर बायनॉमियल नॉमेनक्लेचर मध्ये बघा, बायनॉमियल नॉमेनक्लेचर मध्ये काय होत असतं तर जिनस आणि स्पेसिस. आता मी सांगितलं ते जे एक्झाम्पल तुम्हाला सनफ्लॉवर्स दिले बघा, हेलियांथम ॲनस, जिनस आणि स्पेसिस, हे बायनॉमियल नाव तयार. बाय म्हणजे दोन, हा एक शब्द तयार झाला आणि ॲनस एक शब्द, हेलियांथम आणि ॲनस असे दोन शब्द तयार झाले. सनफ्लॉवरचं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा बुक मध्ये. हे सनफ्लॉवरचं काय आहे, बायनॉमियल नॉमेनक्लेचर आहे, म्हणजे जिथं जिनस आणि स्पेसिस दिला जातो. आणि मग हे नॉमेनक्लेचर करत असताना, बायनॉमियल नॉमेनक्लेचर करत असताना काही रूल आपल्याला फॉलो करावे लागतात. मी एक रूल तुम्हाला बघा कालच्या लेक्चरला सांगितला होता, जिनसचा H कॅपिटल लिहायचा असतो, स्पेसिसचा A स्मॉल लिहायचा असतो आणि अंडरलाईन करायचे असते. हे असे काही रूल्स ही जी आता संस्था सांगितली ना तुम्हाला, ICBN आणि त्याच्यानंतर त्याचं कन्व्हर्जन ICNAFP मध्ये झालेलं होतं, FP मध्ये. ती जी संस्था आहे त्या संस्थेने काही रूल ठरवून दिलेले आहेत. मग ते रूल कोणते कोणते, 5-6 रूल आहेत बघा त्या ठिकाणी. तर त्यामध्ये पहिला वर्ड जो रूल आहे, तो रूल काय सांगतो तर आता ते फक्त मी तुम्हाला तोंडी सांगणार आहे, तुम्ही ते काय करायचे, लिहून काढायचे सगळे रूल. ठीक आहे. त्यामध्ये पहिला रूल काय असतो, फक्त इथं बोर्डवरती मी लिहितो रूल, जे आपल्याला काय करावे लागतात, फॉलो करावे लागतात. कोणते रूल्स आहेत तर बायनॉमियल नॉमेनक्लेचर साठी बायनॉमियल नॉमेनक्लेचर कोणते कोणते रूल्स आहेत. पहिला रूल्स काय सांगतो, ज्या ठिकाणी
दोन्हीही लॅटिन वर्ड पाहिजे. जीनस आणि स्पेसिसचा वर्ड हा कुठल्या भाषेतला पाहिजे, लॅटिन किंवा ग्रीक भाषेतला. ठीक आहे. दुसरा रूल काय सांगितला जातो, जीनसचा पहिलं जे लेटर आहे ते कॅपिटल असावं आणि स्पेसिसचं दुसरं लेटर आहे ते कसं असावं, स्मॉल असावं. तुम्ही बुकमध्ये रेफर करा आणि ते लिहून काढा सगळे कॅरेक्टर. ठीक आहे. आता लेक्चर झाल्यानंतर लगेच इमिजिएटली. ठीक आहे. सगळे बोर्ड्सवर तुम्ही लिहून देत नाही, वर्ड टू वर्ड आहेच्या तसे लिहून काढा. हा फार काही अवघड नाही, फक्त मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय. तिसरा रूल काय आहे, तिसरा रूल काय सांगितला जातो तर स्पेसिफिक नेम, जे स्पेसिसचं नेम आहे ते स्पेसिसचं नेमची जी सुरुवात आहे ती स्मॉल लेटरनं करायची. आणि जीनसच्या ह्याची काय सांगितलेली आता जे एक्झाम्पल, दुसरं एक्झाम्पल ते आपण काल कोब्राचा बघितलं, ते नाजाचा हा जीनस आहे. बघा एन कसा आहे, कॅपिटल आहे आणि स्पेसिस हा कसा आहे, स्मॉल. बघा त्याच्यानंतर तिसरा रूल काय आहे की एक तर जर तुम्ही प्रिंटिंग मध्ये जर लिहित असाल, प्रिंटिंग मध्ये टाईप करत असाल तर जीनस आणि स्पेसिस हा इटॅलिक मध्ये ठेवायचा. तुम्ही कम्प्युटर नॉलेज तुम्हाला थोडंसं बेसिक आहे, त्याचा फॉन्ट इटॅलिक ठेवायचा हा रूल आहे. आणि जर हँड रायटिंग मध्ये लिहित असाल तर त्याला सिंगल काय करायची, जीनस आणि स्पेसिसला अंडरलाईन करायची. हे रूल आयुष्यभर लक्षात ठेवायचे. जोपर्यंत तुमच्या लाईफमध्ये बायोलॉजी हा विषय आहे शिक्षणामध्ये तोपर्यंत टॅक्सॉनॉमी कुठल्याच ऑर्गॅनिझमचे जे रूल आहेत टॅक्सॉनॉमीचे ते बदलत नाहीत. म्हणून हे खूप महत्वाचे रूल्स आहेत. ठीक आहे. जीनस आणि स्पेसिसला नेहमी सिंगल अंडरलाईन करायची हँड रायटिंग मध्ये असेल तर, आणि जर कम्प्युटरमध्ये प्रिंटिंग करत असाल तर त्याला काय करायचं आहे, इटॅलिक फॉन्ट वापरायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट रूल काय सांगितलेला आहे सगळ्यात महत्वाचा, तर याच्यामध्ये जीनस आणि स्पेसिस साठी जे तुम्ही शब्दांची संख्या जी आहे ती 3 पेक्षा जास्त असली पाहिजे आणि 13 पेक्षा कमी असली पाहिजे. बघा इथे जीनसची संख्या मोजा, 1 2 3 4, इथं पण मोजा 1 2 3 4, म्हणजे 3 पेक्षा कसे जास्त. पण दुसरं काय, 13 पेक्षा कमी. उगीच मोठ्याच्या मोठं नाव नाही तयार करायचं, 13 शब्दांपेक्षा कमी असलं पाहिजे आणि अगदी छोटं पण नसलं पाहिजे. म्हणून 3 शब्दांपेक्षा कसं असलं पाहिजे, जास्त. 13 पेक्षा आत आणि 3च्या पुढे. बघा इथे 4 आहेत शब्द. ठीक आहे. याचा अर्थ जीनस किंवा स्पेसिस यांची जी शब्दसंख्या आहे ही शब्दसंख्या 3 पेक्षा जास्त आणि 13 पेक्षा कमी एवढी असावी. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटचा रूल याच्यामध्ये काय सांगितलेला आहे तोही तितकाच महत्वाचा आहे. समजा एखाद्यानं नवीन ऑर्गॅनिझम, समजा हा सपोज करा XYZ नावाचा एक ऑर्गॅनिझम मी शोधून काढलं. इमेजिन करा एक ऑर्गॅनिझम आहे आणि निर्जीव मला माहिती आहे, पण इमेजिन करा हा ऑर्गॅनिझम नवीन आहे. ठीक आहे. ह्याच्या आधी याचं कुठलंही संशोधन झालेलं नाही. मग मला काय करायचं, याला बायनॉमियल नॉमेनक्लेचर, याला नाव द्यायचंय, सायंटिफिक नाव द्यायचंय. मग हे सायंटिफिक नाव देत असताना काय वापरायचं आहे तर तुम्हाला एखाद्या वेळेला तुम्ही एखाद्याला नाव कोणाचं तरी देऊ शकता, तुमच्या एरियाचं नाव देऊ शकता, हाही रूल आता दिलेला आहे, किंवा तुमच्या स्वतःचं नाव देऊ शकता. पण त्यांना ते दिल्यानंतर ते त्या व्यवस्थित त्या रूल्स मध्ये बसवून ते नाव काय दिलं जातं. ठीक आहे. बऱ्याच वेळेला काय दिलं जातं तर आता मँजीफेरा इंडिका हे मँगोचं सायंटिफिक नाव आहे. बघा मी प्रत्येक वेळेला अगदी नजर चुकीनं सुद्धा मी जीनस आणि स्पेसिसला अंडरलाईन करायची विसरत नाही. का नाही विसरत, मी सांगितलं या रूल मधला हा महत्वाचा रूल आहे. नाही अंडरलाईन केली, जीनसचा एम कॅपिटल आणि स्पेसिसचा स्मॉल नाही काढला तर बोर्डाचे अर्धा मार्क कट होतात. म्हणून हे सगळे रूल्स आजच्या आज होमवर्क मध्ये तुम्ही लिहून काढायचे आणि समजून घ्यायचे. समजून तर मी सांगितलेले आहे, फक्त लिहून काढायचे आणि आयुष्यभर लक्षात ठेवायचे. मँजीफेराचा एम कॅपिटल घ्यायचा, इंडिकाचा स्पेसिस साठी स्मॉल घ्यायचा. मँजीफेरा इंडिका हा मँगोचा सायंटिफिक नेम आहे, त्याच्या पुढे परत एल फॉर लिनियस. लिनियस आता जे फादर ऑफ टॅक्सॉनॉमी आहेत ना त्यांच्या प्रेरणासाठी किंवा त्यांच्यासाठी त्यांना काय केलेलं आहे, डेडिकेट केलेलं आहे. ठीक आहे. म्हणून पुढे काय केलेलं आहे, एल. असं सुद्धा काही ऑर्गॅनिझम मध्ये बायनॉमियल नॉमेनक्लेचर दिलं जातं. काही सायंटिस्टनी शोधून किंवा जे सायंटिस्ट शोधलं जरी नसलं तरी एखाद्याला वाटतं की बाबा हा हे मोठे सायंटिस्ट होऊन गेलेत आणि त्यांच्या नावासाठी आपण त्यांना काय करायचंय, डेडिकेट करायचंय. ते डेडिकेट करण्यासाठी काय केलं जातं, पुढं त्यांच्या नावाचं एखादं लेटर काय केलं जातं तिथं मेन्शन केलं जातं. असाही एक रूल आहे.
आणि दुसरा एक त्याच्यामध्ये जो रूल आहे तो मी तुम्हाला सांगितला. तो कोणता? समजा मी ऑर्गॅनिझम शोधून काढला, तर मला माझ्या वडिलांचं नाव द्यायचं असेल, माझ्या आईचं नाव द्यायचं असेल, मी ज्या गावामध्ये राहतो त्या गावाचं नाव द्यायचं असेल, ते काय करू शकतो? मी नाव त्या ठिकाणी देऊ शकतो. पण त्यालाही काही रूल आहेत. ठीक आहे, ते रूल फॉलो करूनच तिथं त्या ठिकाणी ते टॅक्सॉनॉमीचे रूल, जी संस्था जी आहे त्या संस्थेमध्येच ते रूल व्यवस्थित फॉलो करून ते नाव त्या ठिकाणी मग दिलं जातं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आज आपण काय केलेलं आहे, तर एंटायर क्लासिफिकेशन मध्ये कोणकोणत्या रँक असतात, 8 रँक आपण बघितल्या खालून वरपर्यंत, त्या रँक डिस्कस केल्या. आणि नंतरच्या टॉपिक मध्ये आपण नॉमेनक्लेचर असणारी सिस्टीम जी आहे, नॉमेनक्लेचर सिस्टीम ती काय केलेली आहे, डिस्कस केलेली आहे. आणि ही नॉमेनक्लेचर सिस्टीम मध्ये 2 टाइप्स येतात. कोणते कोणते? व्हर्नॅक्युलर आणि सायंटिफिक. आणि त्याच्यानंतर आपण काय पाहिले, रूल बघितले, जे रूल्स सगळ्यात महत्वाचे आहेत. ठीक आहे, तर आज आपण फक्त युनिट ऑफ क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर आणि रूल्स ऑफ टॅक्सॉनॉमी हे डिस्कस केलेले आहेत. आता नेक्स्ट लेक्चरला आपल्याला काय करायचं आहे, सगळे किंगडम टाइप सिस्टीम काय करायचे आहेत, डिस्कस करायचे आहेत. ठीक आहे, आणि सगळेजण दिलेला होमवर्क अतिशय छान करत आहात, असा फॉलोअप मिळत आहे. ठीक आहे, आम्हाला सांगितलेला होमवर्क तुम्ही वेळच्या वेळेला करत आहात, सर फोन करून तुम्हाला विचारत आहेत आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने होमवर्क करताय असं आमच्या लक्षात आलेलं आहे. अशाच पद्धतीने घरात राहून, सेफ राहून काय करा, होमवर्क कम्प्लीट करा. आम्ही ऑनलाईन लेक्चर तर घेतोय. ठीक आहे, तर आजचं जर लेक्चर तुम्हाला खूप छान वाटलं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल, लाईक करणार, शेअर करणार आणि कमेंट सुद्धा करणार. थँक्यू.